आता बघा थंडी चालू झाली. थंडी चालू झाल्यावर ज्यांचे सिजर झाले ना त्यांची कंबर दुखायला लागते. म्हणून आपण काय जगाला सांगत बसायचं नाही बाय माझी कंबर दुखती, ह्याव दुखतं त्याव दुखतं, अजिबात सांगत बसायचं नाही. दुकानात जायचं, खोबरा आणायचा, खारका आणायचा, बदाम आणायचा, काजू आणायचं, डिंका आणायचा, चांगलं खिसून काढायचं, सगळं बारीक बारीक करायचं आणि कुटून काढायचं. सासू जर बोलली की बाय आमच्या वेळेस असलं काय नव्हतं, डिंक लाडू का, मेथी लाडू का, बाय तुझ्या वेळेस सिजर पण नव्हतं, आमच्या वेळेस सिजर आहे, तुला खायचं असलं तर खा, नसलं खायचं तर गप गारवानी बस. माझं दुखतंय मला खाऊ दे, तुझ्यासाठी पण करून ठेवते, खायचं असलं खा, नंतर गप गारवानी बस. कुणाला सांगत बसायचं नाही माझं ह्याव दुखतंय, माझं त्याव दुखतंय. कोण येणार नाही तुमचं दुःख वाटायला. सकाळी उठून गार पाण्यात हात तुम्हालाच घालायचे, स्वयंपाक तुम्हालाच करायचे, भांडी तुम्हालाच घासायची, फरशी गार पाण्यानं तुम्हालाच पुसायची, धुणं गार पाण्यात, भांडी तुम्हालाच सगळं करायचं. सासू करणार नाही ना अजून शेजारचं कोण करणार नाही, तुमचं तुम्हाला करायला लागतं. माझी पण कंबर दुखायला लागली आता. चाललंय डिंक लाडू करायचं, पण काय का बोला ना तिकडे बोंबलं ना. ज्याला खायचं ते खाईल, ज्याला नाही खायचं गप गारवाने जाऊन बसवलं. कोणाचा विचार करत बसायचं नाही. आपण चांगलं तर सगळं चांगलं, अजिबात कुणाचा विचार करत नाही. तुला खायचं तर